नमस्कार मित्रांनो, गव्हर्नमेंट स्कीम्स आणि नवीन अपडेटमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, 10 सरकारचे असे कार्ड आहे ते तुम्हाला आयुष्यामध्ये कामात पडणार आहेत आणि ते फायदेशीर सुद्धा आहे. सरकारने तुमच्यासाठी काढलेले आहे, ते तुमच्याकडे आहे का याची माहिती तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे. हे कार्ड तुमच्याकडे जर असेल तर कोणतीही योजनेचा लाभ फायदा हा सहज तुम्हाला घेता येईल. तुम्ही 10 कार्ड्स बनवून घेतले तर नाही आणि यासाठी मित्रांनो तुम्हाला जास्त वेळ सुद्धा लागणार नाही. खूपच कमी वेळात तुम्ही हे सर्व कार्ड काढू शकता. यातील 1-2 कार्ड हे तुमच्याकडे असतील सुद्धा. जाणून घेऊया मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यापूर्वी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, सर्वात पहिले कार्ड आहे ते म्हणजे आभा हेल्थ कार्ड. आभा हेल्थ कार्ड हे आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट असे आहे. याला आपण हेल्थ ID असे सुद्धा म्हणतो. हे कार्ड सुद्धा सरकारमार्फत बनवून दिले जाते. म्हणजे त्या व्यक्तीची मेडिकल सर्व हिस्ट्री आभा कार्डच्या माध्यमातून तुम्हाला बघता येते. तुम्हाला आभा हेल्थ नंबर तुम्ही सांगितला की तुमची सर्व मेडिकल हिस्ट्री ही आभा कार्डच्या माध्यमातून डॉक्टरांना माहिती पडेल. मित्रांनो, हे कार्ड सुद्धा तुम्हाला एकदम इझी आणि सोप्या पद्धतीने ऑनलाईन बनवता येते. आता दुसरे जे कार्ड आहे ते ई श्रम कार्ड. आपण ई श्रम कार्डबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया. ई श्रम कार्ड हे सरकारने शासनाने 2021 मध्ये काढलेले आहे. या कार्डमुळे लाभार्थ्यांना आर्थिक मदत आणि अनेक फायदे सरकारकडून दिले जातात. मित्रांनो, ज्यांच्याकडे हे कार्ड आहे त्यांना पेन्शन बेनिफिटसुद्धा मिळतं. महिन्याला 3,000 रुपये पर्यंत पेन्शनसुद्धा मित्रांनो दिली जाते. म्हणूनच मित्रांनो हे कार्डसुद्धा महत्त्वाचे आहे. ऑनलाईन हे कार्ड तुम्हाला आधार कार्डच्या बेसवर बनवता येते. तिसरे महत्त्वाचे कार्ड आहे ते म्हणजे सरकारद्वारे काढलेले आयुष्यमान भारत कार्ड. जर हे आयुष्यमान भारत कार्ड तयार झाले तर मित्रांनो तुम्हाला शासनातर्फे कोणत्याही हॉस्पिटलमध्ये 5 लाखांपर्यंत मोफत उपचार हा मिळतो. तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पैसे खर्च करण्याची गरज भासणार नाही. मित्रांनो, प्रत्येक वर्षी तुम्ही या कार्डच्या माध्यमातून 5 लाखांपर्यंत मोफत असा उपचार हा घेऊ शकता. यामध्ये काही प्रायव्हेट हॉस्पिटलसुद्धा रजिस्टर्ड केलेले आहे आणि सरकारी हॉस्पिटल तर त्याच्यामध्ये आहेत. मित्रांनो, आयुष्यमान कार्ड हे तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने बनवता येते. त्यानंतर चौथ्या नंबरचे कार्ड मित्रांनो प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन कार्ड. तुम्हाला 3,000 रुपये पर्यंतची पेन्शन ही दिली जाऊ शकते. अनऑर्गनाइज म्हणजेच असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी आहे. ओल्ड एज प्रोटेक्शनसाठी अर्जदारांना दर महिन्याला 55 ते 200 रुपयांपर्यंत स्वतः योगदान द्यावे लागते. योगदान तुम्ही दिल्यानंतर तुम्हाला म्हातारपणी 3,000 रुपयांपर्यंतची पेन्शन या योजनेच्या माध्यमातून मिळू शकते. यामध्ये तुम्ही जेवढी रक्कम जमा केलेली असते तेवढेच पैसे केंद्र शासनाकडून यामध्ये तुम्हाला दिले जाते. लाभार्थ्याला वयाच्या 60 वर्षानंतर दर महिन्याला पेन्शन हे दिली जाते. मित्रांनो, मानधन योजनेचे कार्ड हे सुद्धा तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने बनवता येते. पुढे 5व्या नंबरला आहे नॅशनल सर्व्हिस करिअर कार्ड, राष्ट्रीय करिअर सेवा. मित्रांनो, या कार्डमध्ये तुमची शैक्षणिक स्किल संबंधित तसेच कामाचा अनुभव, एक्सपिरियन्स सर्व माहिती तुमचा बायोडेटा यामध्ये स्टोअर केलेला असतो. त्यामध्ये तुम्हाला कोणत्याही ठिकाणी जॉबसाठी अर्ज करता येतो आणि हे कार्डसुद्धा मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन बनवू शकतात. कार्डसाठी तुम्हाला आणखी माहिती सरकारच्या वेबसाईटवरती मिळणार आहेत. labor.government.in नॅशनल करिअर सर्व्हिस या वेबसाईटवरती तुम्हाला ही सर्व माहिती मिळणार आहे. 6व्या नंबरला आहे वोटर ID कार्ड मध्ये मतदान कार्ड. हे सुद्धा प्रत्येकाकडे असणे गरजेचे आहे. या कार्डचे काम तुम्हाला बऱ्याच ठिकाणी मित्रांनो पडते. स्वतःचे मतदान कार्ड तुमच्याकडे नसेल तर ऑनलाईन हे मतदान कार्ड कशा पद्धतीने बनवायचे यासाठी आपण तुम्हाला व्हिडिओ काही दिवसामध्ये येईल. तुम्ही एकदम इझी पद्धतीने वोटर ID कार्ड ऑनलाईन अशा पद्धतीने बनवू शकतात. मित्रांनो, 7व्या नंबरचे कार्ड जे आहे सर्वात लोकप्रिय कार्ड. हे कार्ड सर्वांकडे आवश्यक असणारे कार्ड आहे. या कार्डचे नाव आधार कार्डशी संबंधित आहे. याबद्दल तुम्हाला माहिती असेलच. याबद्दल जास्त काही सांगण्याची गरज नाही. पण बऱ्याच लोकांना आधार कार्डबद्दल संपूर्ण माहिती ही आलेली आहे. यामध्ये फक्त तुमचा मोबाईल नंबर
हा लिंक नसेल तर तुम्ही लिंक करून घ्या आणि काही अपडेट करायचं बाकी असेल तर अपडेट करून घ्या. 5 वर्षामध्ये एकदा तरी आधार कार्ड तुमचं बायोमेट्रिकसाठी अपडेट करणे गरजेचे आहे. मी तुम्हाला जेणेकरून कामासाठी काही अडचण ही मित्रांनो येणार नाही. सर्वांकडे हे आधार कार्ड आहेच. ऑनलाईन आणि ऑफलाईन ही कसे बनवायचे जाते हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. यानंतर 8व्या नंबरवरती आहे पॅन कार्ड. व्यक्तीची आर्थिक माहिती परिस्थिती ही जाणून घेण्याची असेल तर पॅन कार्ड मित्रांनो हे सर्वात महत्त्वाचे कार्ड आहे. व्यक्ती व्यवसाय करत असेल किंवा बँकेत खाते उघडत असेल तर त्यांना व्यवहार करण्यासाठी पॅन कार्डची आवश्यकता लागते. मित्रांनो, तुम्ही जर ऑनलाईन इन्कम कमाई करत असाल डॉलरमधून रुपयेसाठी पॅन कार्डची आवश्यकता तुम्हाला भासते. पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केलेलं असेल तरीसुद्धा ही माहिती मिळू शकते. शासनाकडून आधार आणि पॅन पुन्हा पुन्हा लिंक करा असे सांगण्यात आले होते. मित्रांनो, ज्यांनी कोणी मागच्या वर्षीपर्यंत आधारला पॅन हे लिंक केलेलं नसेल त्यांना आता 1000 रुपये दंड भरून आधारला पॅन हे लिंक करायचं आहे. आता 9व्या नंबरला जे आहे ते कार्ड रेशन कार्ड. शिधापत्रिका यामध्ये लाभार्थी कुटुंबाच्या परिवारानुसार त्यांना पांढरे, केशरी आणि पिवळे हे रेशन कार्ड दिले जाते. यामध्ये त्यांच्या कुटुंबाच्या माहितीनुसार त्यांना हे शिधापत्रिका दिली जाते आणि यामध्ये त्यांना धान्य हे वाटप केले जाते. मित्रांनो, 10व्या नंबरचे शेवटचे जे कार्ड आहे किसान क्रेडिट कार्ड. मित्रांनो, जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्याकडे किसान क्रेडिट कार्ड असणे हे खूप चांगली गोष्ट आहे. मित्रांनो, तुम्हाला शेतीसाठी सिंगल विंडोच्या माध्यमातून एकदम कमी व्याजदरामध्ये बँकेकडून लोन हे मिळवता येते. शेतीच्या कामासाठी पिकांच्या लागवडीसाठी बँकेकडून तुम्हाला कर्ज दिले जाते. शेतीसाठी तुम्हाला क्रेडिटची आवश्यकता भासते. यासाठी शासनाने किसान क्रेडिट कार्डची योजना शेतकऱ्यांसाठी काढलेली आहे. या पद्धतीने मित्रांनो हे 10 कार्ड तुमच्यासाठी खूप महत्त्वाची कार्ड आपण आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासाठी बघितलेलं आहे. तुमच्याकडे यापैकी कोणते कार्ड नसेल तर तुम्ही हे कार्ड काढून घ्या जेणेकरून तुम्हाला काही अडचणी निर्माण हे होणार नाही. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपण तुम्हाला अशीच माहिती पुढे देखील देत राहू. धन्यवाद मित्रांनो.